चौकट फिरवायचा मधून मधून. रूप बोलिले
आता दृष्टी पुढे आयसाची तुरा आता दृष्टी पुढे
तुम्ही दूध पाहे पांडुरंगा तुम्ही दूध पाहे पांडुरंगा तुम्ही दूध पाहे पांडुरंगा आदारती पुढे राहिला आदारती पुढे राहिला आदारती पुढे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावरी. आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाथावले मन लागलीशे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळे तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसाचे दूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं असणारं जे रूप आहे ते अनेक जन्मापासून जन्मजन्मांतरापासून त्यांना जे आवडलेलं रूप आहे तोच परमात्मा वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या युगामध्ये असतो. आणि कृतायुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि सांप्रत कलियुग चालू आहे. याच्यामध्ये भगवंताचे 10 अवतार झालेले आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, प्रभू रामचंद्र, कृष्ण परमात्मा आणि विठ्ठल परमात्मा. आणि आता विठ्ठल परमात्म्याचाच युग आहे पण कलियुग आहे त्यामध्ये कली देवता आहे. असे 10 भगवंताचे अवतार आहेत. आता जी कीर्तन सेवा किंवा हे अखंड नाम जे प्रयत्न आहे ते वैकुंठवासी किंवा कैलासवासी दत्तात्रेय शंकर जोशी तात्या यांच्या वैकुंठगमनासन 12 वर्ष झालेली आहे. म्हणजे एक तप झालेलं आहे. आता बघा काही व्यक्तीच्या नामात त्याची शक्ती असते. आता यांचं नाव काय होतं तात्याचं? दत्तात्रेय. गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि यांच्या मूळ वंशातल्या प्रथम पुरुषाचं नाव काय? बाळकृष्ण. बरोबर आहे. कृष्ण हा पूर्णतम अवतार आहे. त्यांच्या वंशातली ही मंडळी 2 भाऊ आहेत. बाळकृष्णाच्या नंतर उद्धव बघा आणि कृष्ण आणि उद्धव बरोबर आहेत. त्यांच्या पुढं शंकर आणि दास झाले आणि त्यांचे 4 मुलं आहेत. त्याच्यापैकी एक नारायण आहेत, एक श्रीधर आहेत, तिसरे दत्तात्रेय आणि चौथे केशव. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वकाळ. आता दत्त महाराजांच्या 12 तपपूर्तीसाठी का सप्ताह झाला? कारण दत्त हे जे नाव आहे ते
तपश्चर्या करण्यासाठीच आहे, लक्षात ठेवा. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, काठे जोडी पुढे स्वामित्य जाणवीचे स्नान. दत्तात्रेय यांचं नावच असं आहे की ते तप झाल्यावरच पूर्ण होते. दुसरी गोष्ट अशी आहे, सत्यगुरुराये कृपामद केली, परी नाही घडली सेवा काही, सापडली वाट जाता गंगे स्नाना, मस्तकी तो दाना भोजना मागती तुक पावशेर पडेला विसर स्वप्ना माहिती, काय कळो उपदरा अंतराय म्हणून या काय डोळा केली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खूण, बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. म्हणजे ही जी मालिका आहे तसं हे कुळ पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतले. कोणतं कुळ पवित्र असतो? ज्यांचा कर्मही ईश्वर आहे आणि ज्यांचा धर्मही ईश्वर आहे. कर्मधर्मे त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिन्ही रूप. म्हणजे तर या पद्धतीने आता हे मुळातच जोशी कुटुंब म्हणजे ब्राह्मण कुळातलं आहे. वर्णामारी छत्रछामर, बरोबर आहे का नाही? म्हणजे यांच्याकडे सगळ्या जगात आता 9 असणारे गुण ब्राह्मणाजवळ असतात, 7 गुण क्षत्रियाजवळ असतात, 3 गुण वैश्याजवळ असतात आणि 1 गुण शूद्राजवळ असतो. शूद्र या शब्दाचा अर्थ सेवा असं आहे. शूद्र म्हणजे जातीवाचक शब्द धरायचा नाही. सेवा, कोणतीही सेवा असो, कोणतीही सेवा असो. तर या कुळामध्ये या पवित्र विभूती असल्यामुळे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जसं आहे. पुन्हा पुढे 2 भाऊ म्हणजे 6 झाले का नाही? यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर हे 6 गुणवर्य वस्ती म्हणून तो भगवंत हे कुळच पवित्र आहे. आणि त्यांच्या 12 वर्ष वैकुंठ गमनाला झाल्यामुळे तपपूर्ती झाल्यामुळं या जगामध्ये 2 गोष्टी जो स्वतःच्या हिताला जागृत आहे त्यांच्याकडे असतात. आपुरी या हिता धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी. आता इथं मला 1 2 3 4 5 6 जवळजवळ 7 पिढ्याचं वर्णन आहे. आता जर जी व्यक्ती आपल्या हिताला जागृत आहे तर त्यांच्या वर्णनाला धन्यता आहे. ज्याचा वडील भक्ती करतो, त्याचा मुलगा करतो, नातू करतो, तिथं देवाला आनंद वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. आता इथं तर 7 पिढ्या तयार आहे म्हणल्यावर देवाला आनंद वाटण्यासारखं काय? आणि म्हणून वास्तविक हे पूजापाठ करणारी व्यक्ती आहेत, पण याने स्वतः सत्ता करणं जगामध्ये घ्यायला सगळी जग तयार आहे, पण द्यायला नको वाटतं. ही तर भानगडीत आहे. पण ह्या कुळामध्ये याने स्वतः वडिलांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ श्रीमद भागवत कथा आहे. त्याचे महाराज परभणीकडले जाईल की महाराज. आणि हा जोशी परिवारातर्फे हा श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह 12 वर्ष वडिलांच्या वैकुंठ किंवा कैलास गमनाला झाल्या प्रित्यर्थ ही नामजपाची सेवा आहे. वास्तविक ही गोष्ट कुणीही करते असं नाही. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. गीता आणि भागवत हे जगातले 2 ग्रंथ महत्वाचे आहेत. मगाशी आपण 1 प्रमाण 2 प्रमाण म्हणलो. आपुरी हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, आपुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्याचा आनंद देवाला वाटतो. पण कशाने? गीता भागवत म्हणा. गीता भागवता करीती
भगवद्गीता हा ग्रंथ काय सांगतो? संसार करण्याचं शास्त्र आहे. म्हणजे हे बोलाचं शास्त्र नाही. गीता म्हणजे भगवद्गीता भगवंतांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली. गीता हा जो ग्रंथ आहे तो कुरुक्षेत्र युद्ध प्रसंगात सांगितला, पण त्याच्यामुळे संसार करता येतो तेवढं. आणि त्याच्यावर टीका ज्ञानोबा यांनी केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्मविद्येचे दाविलेशे रूप चैतन्याचा दीप उजळला. 56 भाषेचा केलाशे गौरव. या संपूर्ण जगामध्ये 56 भाषा बोलल्या जातात. म्हणजे 56 देश आहेत. त्या 56 देशातल्या 56 भाषा वेगळ्या आहेत. याचा संपूर्ण 56 भाषेचा अंतर्भाव ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये माऊली ज्ञानोबा यांनी केलेला आहे. 56 भाषेचा केलाशे गौरव भवार नवी नाव उभारली. मग आता याच्यात काय करावं लागेल? ज्ञानेश्वरी सगळ्यांनाच वाचता येते का? नाही. पण ऐकता सगळ्यांना येते का? नाही. म्हणून गीता भागवत करीती वाचन नाही, ज्ञान नाही. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे भगवद्गीता ऐकली तरी तेवढंच पुण्य आहे, वाचली तरी तेवढंच पुण्य आहे. म्हणजे एवढं गीतेचं असणारं महत्व आहे. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नाही. नुसतं ऐकायला जरी बसला तर साम्राज्य पटावर आपण बसू शकतो. एवढा अधिकार भगवद्गीतेचा आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे. आणि तसाच अधिकार भागवत ग्रंथात आहे. भागवत ग्रंथ ऐकायचा आणि काय करायचं? आचरण सत्य करायचं. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. सत्य करणं म्हणजे काय? कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर जनाची. भजन आपण करतो पण थोड्या वेळ बांधून चालू होते. तुमच्या गावात न मी आता 12 वर्ष आलो तुम्हाला काय भजन झालं भांडण तसं नाही. पण हे भांडण खरं नव्हतं. जरी झालं तरी खरं नाही. पती पत्नीचं भांडण खरं असतंय का? नाही. मुलाचं नाहीचं भांडण खरं असतंय का? तुझा मुर्दा पडल पण मुर्दा पडल्यावर आई ग बसल का? म्हणजे याचा अर्थ असा आहे, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती एक आचरती सामान्य सकळ. तसं एक कुळ पवित्र आहे. त्याच्यामध्ये श्रीमद भागवत कथा आहे आणि अखंड नाम जपयज्ञ आहे. या जगामध्ये कलियुगामध्ये कुठं देव आहे तर नामाजवळ देव आहे. बघा एक अभंग सांगतो. लागोने या पाया विणवितो तुम्हाला, लागोने या पाया विणवितो तुम्हाला, लागोने या पाया विणवितो तुम्हाला, लागोने या पाया
मोबाईल म्हणजे सगळ्याजवळ मोबाईल आहे. पण काय म्हणते त्याला आपण प्रत्यक्ष बघून म्हणायचं दोन्हीकडे फोटो दिसते त्याला काय व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉल इथं हाय परदेशातून बोलता येते लय लोक शाणी झाली म्हणजे आपण घेऊन बघितलं बरं तुका बरं म्हणजे लागून या पाया विमितो तुम्हाला ए तुम्ही देवाचं नाव घ्या ए कुठला त्याला बापाचं कोण ऐकणं असं म्हणल्यावर तू कोबराची भूमिका बदलली लागून या पाया विमितो तुम्हाला करटाळी बोला ही नाम विठ्ठल विठ्ठल महावेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी काय माणसं म्हणजे मेल्यावर भजन करू मेल्यावर येण्या भजन असते अहो मोक्ष सुद्धा मेल्यावर नसतोय जिवंतपणी मोक्षाचा अनुभव घ्यायचा आहे मोक्ष आम्हागरी कामारी ते दासी होय होय आयशी तुका म्हणे म्हणजे मोक्ष हा मरण्याच्या अगोदर प्राप्त करायचा असतो मोक्ष चार प्रकारचे आहेत मुक्ती किती प्रकारचे आहेत चार प्रकारचे आहेत सलोकता समीपता नाही स्वरूपता स्वरूपता समीपता सलोकता आणि सायुज्यता सायुज्य मोक्ष हा मरण्या अगोदर प्राप्त करून घ्यायचा असतो भजन केलं की सगळे लोक पाया पडले स्वरूपता आलं देवाचं अखंड नाम घेतल्यामुळे समीपता आली देवाचंच गाव आहे मंदिर आहे देवच आहे तिथं पवित्रता नाही तर काय आहे दुसरं सलोकता आली आणि सायुज्य मोक्ष जिवंतपणेच मोक्षाचा अनुभव घ्यायचा मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय नेमकं मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे असं आहे किंबहुना सोय जीव आत्मयाचील आहे ते तजे होय तया नामसू जीवदशेचे आणि आत्मस्वरूपाची भेट होणं म्हणजे तो साहित्य मोक्ष लक्षात ठेवा त्याला आणि त्याच्यासाठी परमार्थ करायचा आहे म्हणून तुकोबराय सांगतात लागोनी पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीला विठ्ठल विठ्ठल म्हणावे हो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही मेल्यावर भजन होत नसते जिवंतपणे भजन करायचं असतंय मेल्यावर मोक्ष मिळेल असं म्हणणं मूर्खपणाचं लक्षण आहे कारण स्वर्गात गेलेली बरीच मंडळींनी पुन्हा आपला अनुभव सांगितलाय कुणी संतांनी सांगितलं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भागे वर्ताया झाडू संताचे मार्ग आदराने भरले जग उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव अर्थरोपली पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी म्हणे साधने हे बुडविली पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदी हे भजन मेल्यावर नसतं जिवंतपणे असते म्हणून स्वर्गाशी जाऊन काय बा करावे उगे की बैसावे म्हणून आता ते गेले पण सोने महाराजांना सांगितलं तू तरी कर सत्ता त्यांनी स्वतः सत्ता या 7 दिवसाचं नियोजन केलं मला बरीच ब्राह्मण मिळते पैसे घेणारी पण खर्चिणारी आजच बघितली सगळ्या जगाला संपत्तीची गरज आहे पण संपत्ती म्हणजे परमार्थ नव्हे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे सगळ्यात लाभ कोणता आहे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ भगवंताशी नातं जोडणं महत्वाचं आहे आणि या ऋषी परिवाराने संपूर्ण सगळ्यांचीच मुलं भाविक आहेत आता मी बघितलं मग सगळ्यांची ओळख केलेल्या
तर सगळेजण पूजा पाठ ह्याव त्याव करते ती, शेती बी करते ती, कष्ट बी करते ती, पैसे बी खर्च येते ती, आणि पूजेला बी घेते ती, कच काढून खर्च येते ती. म्हणजे असं पाहिजे. कारण भगवंतानीच आपला निर्णय ठरलेला आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असाची उदार. भगवंताने काय धर्म झाला म्हणजे सत्ययुगात बघितलं, द्वापारयुगात बघितलं आणि त्रेतायुगात बघितलं, पण म्हणजे माणसं चाबरी, म्हणजे अगोदर घ्यायचं आणि मग द्यायचं. देव काय करतो, अगोदर घेतो. काय घेतो? भोजना मागती तूप पावशेर, पडला विसर स्वप्ना माझी. काय मागितलं पावशेर? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या साधन चतुष्टय संपत्तीने ईश्वराची भक्ती करता येते. त्यातली एक गोष्ट देवाला दिली तरच पुढची गोष्ट चालू होती, नाही तर होत नाही. म्हणजे स्वप्नात तुकोबराय सांगताना मला काही कळलं नाही. सापडली वाट जाता गंगे स्नाना, मस्तकी तो जाना ठेवीला घर, भोजना मागती तूप पावशेर, पडीला विसरसो. अरे तुझ्याजवळ 4 वस्तू नाही दिल्या त्या, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. यातली एक वस्तू मला दे. मन दे. आगा मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मद एकाती. बुद्धी दे, चित्त दे, देव वशे चित्ती, त्याची घडावी संगती. आईशे आवडते मना, देवा पुरवावी वासना. हे भगवंता, आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची. मी फक्त बाहेरचा विषय सांगितला. या परिवाराने यांच्यातली एका व्यक्तीची माझी ओळख होती, श्रीधर देव. ते पिंपरीला राहायचे आणि श्रीधर देव पिंपरीला असल्यामुळं आमच्या वाणीवाडीची गोरबाकाची पालखी पिंपरीला मुक्कामाला जायची. दरवर्षी देवबाप्पा, आता सुद्धा देवबाप्पाने आमच्या मंदिरात सुद्धा 501 रुपये दिलेला आहे बांधकाम करायला. म्हणजे या जोशी परिवारांना पैसे खर्चायची सवय, म्हणून कच करून येते. तुम्ही काय करू नका, देशी तेव्हा देशी, काय काळजी करायची नाही. किती खर्च तुमचं एक गुन्हे दिले त्याशी 10 गुणे प्राप्त. याचा तुम्हाला अनुभव आहे, सांगायची गरज नाही. कारण ब्रह्म जाणे तो ब्रह्म म्हणून आपण मुळातच ब्रह्म आहात. त्याच्यामुळे आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची सेवा, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. आणि दत्त महाराजांच्या या 12व्या वर्षप्रित्यर्थ, तपपूर्ती प्रित्यर्थ भागवत कथा आणि अखंड हरिनाम आपलं आजचं हे पहिलं कीर्तन आहे. मी वास्कर संप्रदायाचा महाराज आहे, म्हणून मी गळ्यात हार वगैरे घालून घेत नाही. आणि मी अगोदर सांगितलं बाबा एवढं तर सगळी माणसं तुम्ही ना मी एकच आहो, काय बदल नसते, फक्त विठ्ठल विठ्ठल आहे, विठ्ठल बरोबर नाही, एवढाच फरक आहे, दुसरं काय नाही. आणि आरती तू करावा म्हणायची नाही, समजा म्हणायची असली तर प्रपंच रचना म्हणायची, फरक एवढाच आहे, दुसरा काहीही बदल नाही. मग सोनू महाराज मला म्हणले तुम्ही काय काळजी करू नका. म्हणलं तुमच्यासारखा मी आहे, महाराज आहे, पण पैशासाठी कीर्तन करीत नाही, त्याच्यामुळे काय घाबरायचं कारण नाही. आता हेनी ब्राह्मण असताना सत्ता करायला ते सगळा खर्च करू, आपण कुठे घेऊन ठेवायचं पर्यंत, म्हणजे अवघड आहे. आणि म्हणून भगवंताची भक्ती सोनू महाराजांनी हा सप्ताह केला, त्यातले पहिले कीर्तन आहे. म्हणून ज्ञानोपरायचं आपण प्रमाण म्हणून आरंभी आवडी आले आले राम, आले आवडे आले आले, आले आवडे आले आले आले
मंगळ सिद्धी जगी झाली पूर्णता. तुमचं कोणतंच काम नडत नाही, तुम्ही काळजी करू नका. फक्त आवडीनं आदरानं भगवंताचं नाम घ्या. जगातलं कोणतंही तुमचं काम होईल. रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली सकळ जीवी तुझी येणे नामे सकळ संदेह फिटला पाप रखवा देव श्री विठ्ठला. म्हणजे एवढं या नामाचं महत्व आहे. आपण एक प्रमाण घेतलं होतं, त्याच्या पुढे असं आहे, सकळ अशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती आयशे बहुता ग्रंथी वर्णिले बोलिले विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या पद्धतीनं आजचं जे कीर्तन आहे ते रूप आणि गुण कीर्तीचं कीर्तन आहे. त्याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आवडे हे रूप गोजिरी पाहता लोचन सुखावले. एक लक्षात घ्या गोष्ट, आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. एखाद्या इंद्रियाला एखाद्या विषयापासून सुख होतं तेवढंच इंद्रिय सुखी होत. नीट लक्षात ठेवा. समजा आपण गोड वस्तू खाल्ली, चव कोणाला कळणार? जिभेला. फुलाचा सुगंध घेतला, त्याचा अनुभव कोणाला येणार? नाकाला येणार. एखादी मऊ वस्तू आहे, त्याचा अनुभव कोणाला येणार? त्वचेला. बरोबर आहे. आणि एखादी सुंदर वस्तू असली, त्याचा अनुभव कोणाला कळत? डोळ्याला. पण भगवंत एक अशी वस्तू आहे की त्याला बघितल्यावर सर्वच इंद्रिय सुखी होतात. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. भगवंताकडे बघितल्याबरोबर पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नव्हे माझ्या. जिव्हे गोड 3, आता बघा, डोळ्याला आनंद आला. जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जया सखी गोडी. अरे भगवंताचं नाव किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड देवाचं नाही, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामदेव महाराज म्हणले खरा ही सगळी गोड, पण म्हणले कीर्तन झोप का लागते. मग नाही बंद होती. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा का माझे केशव म्हणणे ये. मग त्याला उत्तर दिलं, चाबरी असते ती बसलेली माणसं. मी एकटा कीर्तन करतो, पण सगळ्यात कीर्तन करायला तुम्ही ऐकणार होते. सगळ्याचं कोण बहादर आहे कळतं की नंतर, मग कोण हुशार आहे. म्हणून प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती. बसलेली सगळी माणसं महाराजापेक्षा श्रेष्ठ आहे असं मानलं तर कीर्तन येतं. नाही मी शहाणा आहे म्हणून वाक्य समजायचं. लक्षात आलं का? प्रभू तुम्ही महेशाची आमूर्ती आणि मी दुबळा अति तसे भक्ती. बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. सगळी बसलेली महादेव आहे, इकडे आईसाहेब पार्वती आईसाहेब आहे असं म्हटलं म्हणजे माणूस खूप बरोबर आहे का? हे कशासाठी फुगवायचं? झोप कोणी म्हणून. सहज झोप लागत असते, हा रोजचा स्वभावाचाच गुणधर्म आहे. संध्याकाळी जेवण झालं काय करते माणूस? काय माणसं गाडी असली जाळून काढले की झोपते, गडी माणसं भजन केले की झोपते ती. मग झोपायची रोजच सवय ना. पडले वळण इंद्रिय असं करा आवतो निराळा. तो रोजच जेवणावर झोपायची सवय आणि ती नेमकं कीर्तन नव्हती करायची. जेवल्यावर पुढंच कीर्तन आहे. आणि मग एखाद्या वेळेस जर कमी जास्त खाण्यात आलं तर दणका बसतोय. म्हणून काय बोलले, कीर्तनी बैसता मित्रे नागविले मन माझे गुंतले. हे पंढराया, आम्ही कीर्तनाला बसल्यावर नेमकं झटका कसा बसतोय. आणि म्हणजे रोजच सवय यायची. पडले वळणे इंद्रिय असं कळा. जेवण झाल्यावर झोपते. म्हणून देव बाप्पा तुम्ही जेवण
सोनू मला तुझ्या भाऊ नाही हा म्हणजे बरं आहे खरं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की दररोजची जी सवय आहे माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नावाचा घेतला असेल तसा प्रकार आहे. तसं जेवण झालं की थोड्या वेळानं गप्पा मारून झोपायचं ही रोजची सवय आहे. आणि आता इथं बसलेली मृदंग पद्धतशीर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्म सावळी म्हणे आणि सगळं स्वरात असतंय अवतार पद्धतशीर झटका असते. इथं कोण झोपलेलं नाही पण सांगतोय म्हणजे असा हा सर स्वभाव आहे. मी तुम्हाला झोप लागायची आता कीर्तन संपणार आहे जेव्हा झोपायचा संबंधच नाही. हे पंढरे आया हे पांडुरंग राय प्रभू समचरण दृष्टी विठेवरी साधी तेथे माझी हरी आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा. हे पंढराया तू ब्रह्मांड नायक आहेस. तू समचरण दृष्टीने उभा आहेस. दृष्टी सम आहे चरण सम आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवून या तुळशी हार गळा काशे पितांबर आवडी निरंतर भगवंताचं खरं स्वरूप कुठून कळालं त्रेतायुगापासून कळालं. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र हे राम मंदिरच आहे. 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी अयोध्या नगरीमध्ये राज्य केले आणि या राज्यामध्ये संपूर्ण जगाला आचार शिकवला. एक वचनी एक बाणी आणि एक पत्नी हे जे तत्वज्ञान आहे प्रभू रामचंद्राचं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांनी 11,000 वर्ष राज्य केलं. आणि म्हणून राम हा पहिला अक्षर आहे मंत्रातलं राम कृष्ण. आता संसार आता ह्या कलियुगात कसा करावा तर कृष्णाच्या बुद्धीनं करा. कारण निवडपणा बी काय कामाचा नाही. बोळसर महाराज असलं की इकून टाकतील त्याला. म्हणून बुद्धी चातुर्याने कृष्ण परमात्मा पूर्णतम अवतार आहे. म्हणजे बाहेर तर काय त्रास न होता म्हणजे तो अवतार पूर्णतम अवतार आहे. ही एक पत्नी व्रत आहे आणि इकडं 16,108 बायका कृष्ण परमात्मा. बघा एक बायको असताना एका परताच्या बोलण्यामुळे तिला परवानात पाठवलं. 16,108 बायका असताना कृष्ण परमात्म्याला एकदा दुर्वास ऋषी आले होते आणि त्यावेळेस यमुनेला पूर आला. दुर्वास ऋषी आता पूर असले यावर आले गोकुळात त्यांना भगवंताकडे. मग त्यांनी म्हणले पलीकडेच बसावं आणि मुदाम म्हणले पूरच उतरून असं देवाला सांगितलं. पूर उतरणच गेला. मग गवळणीला कळालं दुर्वास ऋषी आले दुर्वास ऋषी आले दुर्वास ऋषी आले. मग भगवंताला म्हणले देवा हे कृष्ण परमात्मा हे कन्हैया आणि म्हणे आम्हाला तिथं दुर्वास ऋषी आले तर आम्हाला भेटायला जायचे. अन्न दिवसातच 8 दिवस जर पुरच उतराय काय करावं. त्याला काय म्हणलं एवढं आहे तुम्ही जायचं यमुनेपाशी सांगायचं आमच्या कृष्ण परमात्म्याला 16,108 बायका असताना जर ब्रह्मचारी असेल तर वाढ देत असला ब्रह्मचारी असतो. एक बायको सुद्धा ब्रह्मचारी नसतो. 16,108 बायका आणि ब्रह्मचारी कसा असेल ती म्हणजे तुम्हाला उतरे टाकण्याची काय गरज आहे का. सेवके करावे सांगितले. तुम्हाला काय सांगितलं म्या संती सांगितले केले ते जत नाही त्यांची आज्ञा केली मत मतांतरा नाही हरी ते चिंतन धन्य ही आनंदाची सपनी. त्यांनी सांगितलं तुम्ही एवढं सांगा वाट नाही केली तर पुढे बघू काय. गेल्या यमुनेचं पाय धुतलं डोळ्याला लावलं आणि सांगितलं हे म्हणावं आहे आमच्या कृष्ण परमात्म्याला 16,108 बायका असताना जर ब्रह्मचारी असेल वाढती म्हणल्या भंग 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 पाणी गुण फटलो पोटी फुटूच वाढवाय काय कमाल आहे. हा दिसतंय तसं नसतंय म्हणून जग फसत नसते. अक्षराला तुमच्या खरं फसायचं कारण ते आहे. आणि मग गेल्या पलीकडं
दुर्वास ऋषीचं दर्शन घेतलं आणि दुर्वास ऋषीला म्हणजे अजून पाणी लय मोठा आहे महाराज कसं आहे तुम्ही येताना काय म्हणला म्हणले कृष्णाने सांगितलं होतं आम्हाला 16,108 वय असताना ब्रह्मचारी असला तर वाढतील आता मी सांगतो ती सांगा म्हणले हे मुनीला काय 7 खांडे अन्न खाऊन जर दुर्वास उपाशी असला तर वाढते म्हणले त्याला देवान बघतात काय बदल नसते हो धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देव आणि भक्त नाही आणि असं म्हणल्या 60 खांडे अन्न खाऊन जर दुर्वास उपाशी असले तर वाढते लगेच यमुनेनं वाढते सांगण्याचं तात्पर्य एक आहे असे अनन्य भाव असला पाहिजे तेव्हा भगवंत आपलं कार्य करतो आपल्याला वाटतं आपण इतकी दिवस जर भजन करतो असंच कळत नाही तसंच कळत पण तसंच होण्यासाठी करायचंय का नाही आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा भगवंत आवडतो म्हणून भक्ती केली पाहिजे देव आपल्याला आवडला पाहिजे म्हणून आवडे हे रूप गोजिरे सगुण हे रूप तुकोबाराला विचारलं काय मंडळी महाराज तुम्ही तर आताच लगे म्हणलो आवडे हे रूप कसं काय तुम्हाला आव म्हणजे मी काय आताच आहे का मी 4 युगात देवाबरोबर आहे म्हणतो मी कथायुगामध्ये भक्त प्रल्हाद होतो कथायुगामध्ये मी भक्त प्रल्हाद होतो त्रेतायुगामध्ये वाळीपुत्र अंगद होतो आणि द्वापार युगामध्ये उद्धव होतो इथं आहे की बाळकृष्णाच्या खाली उद्धव तसंच उद्धव होतो मी आणि आता कलियुगामध्ये संत नामदेवराय होत आणि तेच नामदेवराय जगद्गुरु तुका अवतार नामे आता संप्रदाय सकळांचा तिथून या आणि म्हणून जन्म जन्मांतरी केली हे सूचना मी अनेक जन्म भगवंताची भक्ती एका जन्मात होत नसते लक्षात ठेवा आपण जरी आपल्याला वाटतं आपण आता वारकरी आहोत किती दिवस भजन करावं किती दिवस न हो 80,000 वर्ष तप करून सुद्धा भरती होत नसती विश्वामित्रांनी केलं होतं झाली का भरती वशिष्ठासारखी बघा एक नमुना सांगतो या दोघा स्पर्धा लागल्यावर भगवंताकडे गेले निर्गुण रूपात जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदिनारायण म्हणती त्या असतो सर्वाधारी गुरु त्यांना नमन केलं की हे भगवंता हे पंढराया हे वासुदेवा तू असणारा निर्गुण परमात्मा आहे आमची एक विनंती आहे आम्हा दोघातलं श्रेष्ठ कोण आहे म्हणजे तुम्ही दोघं बी श्रेष्ठ आहोत नाही पण ह्यातला 1 नंबरचा कोण आणि 2 नंबरचा कोण म्हणजे त्याला 2 साक्षीदार घेऊन या कारण मला आकार नाही जो निर्गुण निराभास जे तुम्ही उद्भव शबल परमात्मा तर मला तर आकार नाही उकर नाही मी निराकार आहे निराकार म्हणजे कसं आहे जेने हे विश्व पूर्ण व्यापून टाकलं विश्वरूप आहे मी परमात्मा आणि मग म्हणले मी कस तुम्ही 2 साक्षीदार आणा एक शेष नारायण आणा एक सूर्य आणा मग तिथे गेले सूर्यनारायण तो पदात गेले म्हणजे चला सूर्यदेव आपल्याला जरा काम आहे तुम्ही म्हणजे दिवस अंधार पडून जमतं का दिवस मला तर खपलं असतं आता कसं जमतं मला यायला म्हणजे मग काय करावं दुसरा सूर्य तुमच्या तपश्चर्याने तयार करा त्यांनी 20,000 वर्षाची तपश्चर्या सोडली विश्वामित्राने आणि बघितलं तर सूर्य निघाला की अंधार चालू झाला म्हणजे नाही तुमचा मूळ झालाय तुमचे 20,000 काय वर्ष तर करणार नाही मग विश्वामित्रांना सांगितलं त्याने लगेच अंगावर काढलं त्याचं दामट केलं आणि त्याला सांगितलं सूर्याचं काम कर सूर्य निघाला जशाला तसा उजाला पुन्हा खाली गेले शेष नारायणाला म्हणले चला आता म्हणले कमी पडले पहिलं आता आपण 40,000 वर्ष काढू म्हणले 40 आणि 20 साठ जाईल ती का 20 तर तिला काही ठिकाणी अजून 40,000 वर्षाचं तप दिलं पण उलट त्या शेषाला बोज झाला कशाने बोध होते माहिती का तुम्हाला चाबऱ्या माणसानं होत नाही भजन करणाऱ्याने वाकडं वागले तसं होत त्याचं प्रमाण आहे तिळ मात्र तरी होया Yeah.
देवाला मेरू पर्वता एवढं वजन होत असते. मग आता हे इतके दिवस तप करून काय मिळविलं? 40,000 वर्ष गेली. पृथ्वीत शेष नारायण पृथ्वी म्हणला, त्या शेष नारायण म्हणला राव तुमचं 40,000 का कमाल आहे? म्हणलं मला तर बका बका वजन झालं म्हणला. बघा म्हणजे वशिष्ठा तुमच्याजवळ काय पुण्य असलं तर त्यांनी एका क्षणाचं पुण्य अर्पण केलं. किती? एका क्षणाचं पुण्य अर्पण केलं. 7 हात पृथ्वीवर सरकले. म्हणजे ह्याचा अर्थ काय? मग तिने विचार केला आता दोघातलं श्रेष्ठ कोण आहे विचारायची गरज राहील का शिल्लक? सूर्य ह्यांच्या शाटीनं आला. एका क्षणाच्या पुण्याईनं पृथ्वी आधांतरी 7 हात झाले. म्हणजे त्यांना विचारलं हे पुण्य कसं आहे? त्यांनी सांगितलं हे पुण्य निष्काम कर्मयोगाचं आहे. तुम्ही फक्त मी ब्रह्मर्षी व्हावं म्हणून केलेलं तप आहे. आणि सगळ्यांना येड्या वाकड्यांना घेऊन चलणं हे याचं क्षण बघून एक क्षणाचं तप आहे. दुसराही प्रश्न सांगतो. एक क्षण म्हणजे काय असते? परमार्थातला एक क्षण फार महत्वाचा आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आहे. आता तुला आपण तास हाय पडले कसं काय होईल? काय गोठला काय नेमकं काय आहे? त्याचा नेमका असा गोठला शुकाचार्यांचा जन्म झाला. 12 वर्ष बामणाचे पोरे खेळाशी भ्याले. तुमच्यातलं नव्ह बरं का कोण? ब्राह्मणाचे पोरे खेळाशी भ्याले. ते 12 वर्षाला पाळले. कापत कापत बाहेर आले ते नागवेच पडून गेले. लक्षात आलं का? शुकाचार्य महान योगी होते. 12 वर्ष तरी सांगितलं मी योगी जन्म घेणार नाही जेव्हा. देव म्हणले असली लय बघितली ती लय बघितली असतील पण माझ्यासारखं बघितलेलं नाही म्हणले. 1 वर्ष झालं, 6 वर्ष झालं, 2 झाली, 3 झाली, 12 वर्ष. आईचं पोट केवढं झालं असं मरायचं का माहिती? मी परवा एका मोबाईलवर बघितली एका बाईला 9 लेकरं झाली. 9 आता असलेली बारकी बारकी कसली का पण 9 महिन्यावर पोट केवढं होईल? तसंही 12 वर्ष थांबला. 12 वर्षांनी गर्भ मोठा होणारच घेऊ. त्या आईचा जीव कासावीचा ती भगवंताला शरण गेली. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा शरण तुला भगवंता निघे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. तू सगळ्या देवांचा देव आहे. अरे मी माता आहे, मी किती दिवस राहणार? आणि मग भगवंत आणि माघार घेतली. त्याला सांगितलं शुका बाहेर येत नाही म्हणला. तुला काय करायची कर पण मी येऊन इथून बाहेर येत नाही. भगवंतानी योग मायेनं त्या आईच्या कानातून बाहेर काढलं. कानातून आधी असं बहादर होत. बाहेर आल्या आल्या आई बी बघितलं बाप बी बघितलं तर 2 ठोकी त्यानं वर लागलं. आई होती खालाकड, बाप होता पलीकडल्या बाजूला पळाला अरे त्यांनी विचार केला काय वैराग्य आहे पोराजवळ. म्हणले कुसलं पोर गायचं तोंड तर बघावं. व्यास महर्षी त्याच्या मागं पळायला लागले. अरे शुका थांब. शुका पृथ्वीनं ओ म्हणावं, पाण्यानं ओ म्हणावं, वायूनं ओ म्हणावं, आकाशाने ओ म्हणावं, प्रकाशाने ओ म्हणावं. काय अधिकार होता? कारण वैराग्य कडकडीत वैराग्य होतं. आणि पंचभूतात्मक जीव असल्यामुळे मम अंशे जीव लोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. आणि म्हणून भगवंताचा अंश आपलं मनुष्य रूप आहे. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला. पण भक्ती कशी करावी लागते? आवडे हे रूप बोजिरे सगुण. आणि मग हात मारल्यावर पंचभाभूतानी ओ म्हणावं. आणि म्हणल्यावर त्यांना तो मुक्त लईच वाटलं. काय कुराय म्हणजे आपलं जन्म पृथ्वी ओ म्हणते, पाणी ओ म्हणते, प्रकाश ओ म्हणते, वायू ओ म्हणते, आकाश ओ म्हणते. काय कुराय म्हणले किती भाग्यवान आहे मी. मग त्या ठिकाणी त्याच्या मागं लागले. एकच तळ्यावरून चालले. तिथं काय अप्सरा स्नान करत होत्या.
त्या अप्सरा स्नान करत असताना त्यांनी बघितलं ही शुकाचार्य जाताना. मग त्यांनी विचार केला हा विदेही दिसतोय ही कुंकड बघत बी नाही. म्हणजे हे विश्वची माझे घर आईशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला असा हा चाललाय. मग त्या बाईने काही बोलले नाही. मागून ही दाढीवाला म्हातारा आलं. बाईने पुन्हा कोणी पाण्यात लपायला लागल्या, कोण कपडा अंगावर घ्यायला लागल्या. मग त्या राग आला असं मनुष्य. मी ह्यांच्या आज्याच्या ठिकाणी आहे. पोरग 12 वर्षातून तरण बाणी गेले त्याला वयाला लागले नाही त्या. आणि माझ्यासारख्यांना आज 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला लाजायची काय गरज होती. त्यांनी म्हणले एवढं पोरग गेलं तेव्हा तुम्ही लाजला ना, मलाच कसं लाजला. की म्हणले आम्ही लाजलेलं तुम्हाला कसं कळालं. आम्ही लाजलेलं तुम्हाला कसं कळालं. म्हणजे भक्तीमध्ये लाज भय शंका दुराविला लाज भय चांगलं वाटतं. कोणा दुसरे कोण कोणत्या बरोबर नाचायला बरं वाटते. पण हित कीर्तनात गाये नाचे आपल्या छंदे म्हणजे असं केलं तर देव आवडत असतो लक्षात ठेवा. आणि म्हणून मग त्यांनी तसं म्हणल्यावर शुकाचार्य उभा राहिले. म्हणजे आपल्या बापाला पैसा कधी दिसत नाही कसं काय आपण मला हात मारते माघारी येतो. मग त्याला लक्षात आलं शुकाचार्याला की मी ज्ञानी आहे आणि माझा बाप अज्ञानी आहे. वास्तविक त्या बायाला बोलला होता का ती शुकाचार्य बोलला नाही. फक्त त्यांचं शब्द कानावर पडलं आणि शब्द कानावर पडल्याबरोबर मी ज्ञाता आहे आणि माझा वडील अज्ञान आहे असं म्हणल्याबरोबर पुन्हा शुकाचार्याला हाक मारली. पृथ्वी ओ म्हणली नाही. आप तेज वायू आकाश पंचमहाभूताला एकही म्हणलंय. आता ह्या पोराचं तोंड बघण्याची गरजच नाही. कोण म्हणले व्यास म्हणते. आता कुणी जो म्हणत नाही हे तर काय तोंड बघायचे. पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा काय गरज आहे ह्याचं तोंड बघायचं. एक मी पंचमहाभूताचं ओ म्हणी नाही म्हणले. शुका तू आता माघारी येऊ नको. फक्त एक काम कर. मिथिला नगरीमध्ये राजा जनक हा राज्य करत आहे. तू त्याचं दर्शन घे आणि मग तुला कुठं जाऊ वाटत जा. ते काय म्हणणार ते काय अवघड आहे. आता योगी असल्यामुळे योगी पावन मनाचा आहे अपराध जनाचा. त्याने लगेच म्हणला मिथिला नगरी कुठं आहे चला. लगेच झटकन मिथिला नगरीच्या रोडला आला. तर काय कडकडीत वैराग्य होतं. एक लक्षात ठेवा जो संन्यासी आहे ब्रह्मचारी आहे तो ब्रह्मांड नायकाचा अधिकार असतो लक्षात ठेवा. आणि म्हणून मग लगेच त्याने त्याने विचार केला आपण म्हणजे नागवतूर कसं गावात जाऊ. बाईने सांगितलेलं लाजचं त्याच्या लक्षात आलं. मग म्हणले तसं कसं जावं. म्हणजे चिरगुट पडलो त्याची गेली लंगूट तयार. मग नुसती लंगूट कशी राहील त्याला करदोडा लागला का नाही. मग त्याने दोरी घेतली दोरीचा करदोडा बांधला ती लंगूट गाठली. म्हणून म्हणला आपण तसं गेलो कुत्री चावतीने घेतली काठी. आता म्हणजे संत देव आणि भक्तांना तसं कसं मोकळं जावं. एक राखोंडी घेतली हातात. राखोंडी काठी करदोडा आणि लंगूट एवढ्या 4 वस्तू घेतल्या निघाले. गेले मिथिला नगरीमध्ये. द्वारपाळाने विचार केला ब्राह्मण म्हणावं तर जाणवं नाही. वाणी म्हणावं तर लिंग नाही. संन्यासी म्हणावं तर दंड नाही. योगी म्हणावं तर कमंडलू नाही. नेमकं म्हणून कोणचा आहे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी तर अधिकरुणी वेशा नेमकं हिंद म्हणून कोण आपल्याला कळा. त्यांनी द्वारपाळाने सांगितलं हो महाराज थांबा. आपलं काय म्हणणं आहे
तुम्ही कोण आहात? म्हणजे मी शुक आलो असं जनक राजाला सांग. मी शुक आलो. त्याने सांगितला तो निरोप द्वारपाळाला. मी शुक म्हणून एक बालक आलेला आहे. त्याला जानवय बी नाही, लिंग बी नाही, कमंडल बी नाही, दंड बी नाही. आणि म्हणजे नमुना वेगळाच आहे. म्हणजे मी शुक आलो म्हणते. त्यांनी ध्यान लावलं. ध्यान लावल्याबरोबर ब्रह्मवेत्ता कोणाला म्हणतात माहित आहे का? डोळं झाकून एखाद्याचं नाव घेतलं तर जागेवर ज्याला ब्रह्मांडातलं सर्व दिसतं त्याला ब्रह्मवेत्ता म्हणतात. तसे शुक, पराशर, मुनी, पुंडलिक, अर्जुन, वाल्मिक, नामगाती, बळी, विभीषण, भीष्म, रुक्मांगद, बगदाद शुद्ध महर्षी किंवा शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी, हरीशी जाणवणी हरीच झाली. म्हणजे हे ब्रह्मवेत्ते आहेत. तर त्यांनी विचार केला जनकाने की मी शुक म्हणतोय म्हणजे हे व्यासाचा मुलगा आहे, हा योगी आहे, पण याला स्त्री वाक्याने बट्टा झालेला आहे. त्याच्यामुळे सांगितलं संग टाकून सुखी हो. मराठी आहे. संस्कृत मधून संगम त्यक्त्वा सुखी भो, संगम त्यक्त्वा सुखी भो, संगम त्यक्त्वा सुखी भो, संग टाकून सुखी हो. त्यांनी विचार केला मी कशाचा सुख केला. बरोबर आहे म्हणा, लंगूड घातली नाही तरी तोडून टाकली. कोणा म्हणला हाय हे करतो ती बी तोडून टाकली. कोणा म्हणला काठी कशाला दिली फेकून, पुन्हा राखोली बी दिली टाकून. आता म्हणलं सत्य पुन्हा अजून तीच निरोप. एक दिवस आणि एक रात्र. पुन्हा दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर लक्षात आलं की संग टाकून सुखी हो. मी शुक. त्याने हिथं असा हात लावला. म्हणलं ही केस आहे, हिथं हात लावला ही कपाळ आहे, इथं नाक आहे, डोळा आहे, तोंड आहे, इथं कंठ आहे, इथं छाती आहे, ही हात आहे, ही पाय आहे, ही गुडगा आहे, ही पाय आहे. मग शुक कुठं आहे? उपजली या बाळकाशी नाम नाही तयाशी, ठेवली या नामेशी ओदेत उठी. आपलं नाव ठेवलं म्हणून आपण म्हणतो. तसं त्याला मी शुक कोण आहे? प्रत्येक इंद्रियाचं वेगळं नाव आहे. मी शुक कोण? आणि मग आत्मस्वरूपामध्ये त्याने प्रवेश केला. आणि मग आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवून पावले श्री गुरूंची. गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अतिदैशे. ते नमस्कारोनी आता आत्मस्वरूपाकडे पाहिलं. आणि तो मी तर आत्मा आहे. आणि आत्म्याला तर नावच नाही. जो निर्गुण निराभास जेतुनी उद्भव शब्द ब्रह्मात आदित नारायण म्हणती त्या तो सर्वाधारी गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुखे शिष्य. काय भानगड मध्ये. आणि मग 7 रात्र आणि 7 दिवस दारात उभे होते. आणि मग ब्रह्मानंदे वाजे टाळी कोण देहाते सांभाळी. जीवदशेला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आणि ब्रह्मानंद निर्माण झाला. आणि ब्रह्मानंद निर्माण झाल्यावर त्यांनी द्वारपाळाजवळ निरोप दिला. या देहाला शुक असं म्हणतात. जनक महाराज आपल्या दर्शनासाठी हा जीव तृप्त आहे, म्हणजे वाट पाहत आहे. आपली यायचं का नाही ठरवा. मी शुक म्हणले नाही, या देहाला शुक असं म्हणतात. आणि आपल्या दर्शनाची मला अभिलाषा आहे. कोण पुण्य त्यांचा होईन शेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावले ऐशेवर मद जावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रभू. बहु अवघड आहे संत भेटी पर्या जगदेठी करुणा केली. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी. आणि ब्रह्मानंद त्या ठिकाणी डोलायला लागले, आत्मानंदामध्ये डोलायला लागले. आणि मग शुकाचार्याची भेट घेण्यासाठी रत्नजडी सिंहासन घेऊन जनक राजे आले. आणि सुवर्ण सिंहासनावर बसून सांगितलं. त्याने जनकाला बघितल्याबरोबर श्री संताचे माता चरणा
काही ठिकाणी पाया पडायची पद्धत अशी असते म्हणायचं हो. तसं नाही, श्री संताचे माथा चरणावर म्हणजे ललाट टेकलं पाहिजे, अष्टांगचा स्पर्श पृथ्वीला झाला पाहिजे असं दर्शन घेतलं. आणि जेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवलं शुकाचार्याने, त्याने मस्तकावर हात ठेवला, सद्गुरूंनी माझा आशीर्वाद दिला, हरुष भरला हृदयी माझ्या, हृदयीचा भाव कळला कृषी, आनंदे उल्हाशी बोले मन गुरु कृपा ते करुणी, तुका म्हणे मनी आनंद लो. आणि मग सांगितलं, हे शुका, आता तुला कसं वाटतंय की म्हणजे ब्रह्मानंदामध्ये माझा, परमानंदामध्ये माझा जीव आहे, हेच ज्ञान कृष्ण परमात्म्याजवळ आहे, हेच ज्ञान याज्ञवल्क्य ऋषी जवळ आहे, हेच ज्ञान माझ्याजवळ आहे, हेच ज्ञान व्यासाजवळ आहे, हेच ज्ञान नारदाजवळ आहे. आता म्हणले एवढं जर सद्गुरूची कृपा असेल तर मला या अनुभव सुखाचा घ्यायचा आहे. आणि मग मी कुठं जाऊ गुरु महाराज? त्यांनी सांगितलं मेरू पर्वतावर जा. आणि मेरू पर्वतावर गेले शुकाचार्य. किती दिवस राहिले माहिती आहे का? 1,00,000 वर्ष. आणि महागारी आले, त्यांना विचारलं किती दिवस? आता म्हणले देवाचे द्वारी उपाक्षर हिशोबाने 1,00,000 वर्ष शुकाचार्य मेरू पर्वतावर होते. आणि माघारी आल्यावर विचारलं, हे शुका, तू किती दिवस होता रे मेरू पर्वतावर? त्यांनी म्हणलं 1 क्षण बरोबर. कळलं तुम्हाला देवाची द्वारी तेने मुक्तीचारी साथ गेल्या. तो क्षण ब्रह्मानंदामध्ये जेव्हा मनुष्य तल्लीन होतो, तो क्षण म्हणजे देवाची द्वारी. मग तिथं चारी मुक्ती मिळतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तसं जे सुख आहे ते सुख कधी प्राप्त होईल? जेव्हा देव आवडल. म्हणून आवडे हे रूप गोजिरे सगुण रूप जेव्हा आपण पाहू. प्रभू रामचंद्राची 11,000 वर्ष 18 पद्मवान सुग्रीव, अंगद, उद्धव सगळ्या मंडळींनी भगवंताची मार्कऱ्यांनी सेवा केली. प्रभू रामचंद्राचं ते रामराजी योगी यांचे निज धन हा ब्रह्म परमात्मा 11,000 वर्ष भक्तांनी त्याचा अनुभव घेतला. त्याच्यानंतर 1,400 वर्ष कृष्ण परमात्म्याचं ते गोजर रूप पाहिलं. आणि आता युगे 28 विठेवरी उभा वामांगी रघुमाई कुंडलिकाचे भेटी परब्रह्मारेगा चरणी वारे विभाव. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो दूर पाहे मन मंदिर.
पावणे 11 वाजले तुला हिशोबाचा कारण काय 9 ते 11 टाइम आहे तुला बरोबर 9ला भजन चालू झालेलं आहे त्याच्यामुळं हीच माणसं हरिपटाला असते त्याच्यामुळं आपल्या आपल्या वेळेत आपण क्रिया केली पाहिजे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. जगद्गुरु तुकोबराय काकड्याचा अभंग तुम्ही पहा. उठा उठा झालो संत साधा आपले हित गेला गेला हा नरदेह मग कैसा भगवंत उठवणी वेगेशी चला जाऊ रावणाशी चळती पातकाच्या राशी काकडा हाती देते. उठवणी हा पाटे विठ्ठल पहा घाविते चरणदयाचे गोवटे अमृतदर्शी अवलोका. भगवंताचं इतकं सुंदर रूप आहे. धनदारा पुत्रज बंधू सोयरे विष्णू सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा. भगवंताला अनन्य शरण गेलं पाहिजे आणि शरण कधी जातो मनुष्य तो आवडत असे म्हणून आवडे हे रूप गुरुजी सर्व. हा जो सप्ताह आहे यातला काला कृष्णावतारापासून चालू झाला. रामावतारात कुठं काल होता कृष्णावतारात होता आणि कृष्ण परमात्मा पुन्हा पंढरीमध्ये आले. केला पुंडलिखे गोवा तुझं पंढरी आहे देवा तुका म्हणे भावासाठी हाती सापडशी. दुसरे एक प्रमाण आहे. होताशी क्षीरसागरी मही दाटली आसुरी म्हणून या घरी कवळीयाचे अवतार. केला पुंडलिखे गोवा तुझं पंढरी आहे देवा तुका म्हणे भावा साठी हाती सापडशी. किंवा आणखी एक प्रमाण आहे. वैकुंठा जावया तपाचे साया लागे जीवानाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार केला वया भार पृथ्वीचा. तुका म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. आता गेल्या वर्षीपासून करून आहे त्याच्यावर 2 वर्ष झालं. आषाढीवारी गेली कार्तिकी बहुतेक या वर्षीची देवाने आता कृष्ण परमात्म्याने विठ्ठल परमात्म्याने प्रभू रामचंद्राने तरी कोरोना झालेला तर मग होईल. बरोबर आहे काय. सरकार तरी काय मुद्दाम आडवीत असतं काय. अहो जास्त जर समाज एकत्र झाला त्यातल्या 100 लोकांना झाला तर 10 लाख लोकांना व्हायला उशीरच लागत नाही. त्याच्यामुळं सरकारचं सुद्धा आहे आपल्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे. आपण मास्क वापरलाच पाहिजे. गावातून बाहेर जाताना मास्क वापरला पाहिजे. जे सरकारचं धोरण आहे ते कशासाठी आहे आपल्यासाठीच आहे म्हणून आपण त्याचं पालन केलं पाहिजे. कारण सरकारनं आपण काही वेगळे राहू. लोकांनी लोकांकरता लोकांसाठी करायचं राज्य म्हणजे लोकशाही आहे. तसं या भगवंताने जर कृपा केली तर हा देव आवडण्यासाठी देवाची पूजा केली पाहिजे. देव पुजवून या पाहा. ब्राह्मण मंडळीनं देव का आवडतो ते रोज पूजा करतात त्याला गंध लावतात त्या देवाकडे पाहतात त्याला आरसा दाखवून पुन्हा देव बघतात. आपण जसं आपणच गंध पावडर लावून कसं काय छान 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 तसं देव सुद्धा बघावा लागतो. देव पुजवून या पाहावा किंवा शेत पेरून बघायला जायचं देव पुजून बघायचा. जसं बालकाकडे ती माता बघते म्हणून माता आणि बाळाचं अनन्य संबंध आहे. लेकराचे हित जाणे माऊलीचे चित आईशी कळवळ्याची जाती करीत भावी प्रीती. देव आवडण्यासाठी देवाला पूजा उपचार करावा लागतो गंध लावावा लागतो नैवेद्य ठेवावा लागतो फुल व्हावं लागतं आणि देवाकडे बघून आनंद वाटावा लागतो. म्हणजे अवघा आनंदी आनंद बाळवंती परमानंद विठ्ठल रखुमाईचा छंद अनुवाद संतांचा अशी ही पंढरी भूमी आहे. आणि म्हणून आवडे हे रूप पाहता लोचन सुखावले. अहो नामदेवरायाचा अवतार झाल्यावर पुन्हा तुकोबराय झाला. म्हणजे देव हा किती आवडतो त्याला माप नाही. कारण सर्व इंद्रियांना सुख देणारा परमात्मा आहे. एक इंद्रियाला एक विषय सुख देतो पण 10च्या 10 इंद्रियाने 11वं मन या 11ही इंद्रियांना सुख देणारा भगवंत आहे. सर्व सुख संतांजवळ आणि भगवंताजवळ आहेत. आणि म्हणून आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टीपुढे हे पंढराया हे प्रभू रामचंद्र हे कृष्ण परमात्मा या जोशी परिवाराने हा 7 दिवस होता आहे. तुम्ही इथं अधिष्ठित राहा तुमचं अधिष्ठान कायम ठेवा आणि तुमच्या कृपेनं हे सर्व कार्य सिद्धीला जावं म्हणून पहिल्या दिवसाचं कीर्तन
भगवंताच्या रूप गुण आणि कीर्तीचं करावं लागतं. कारण भगवंताची कीर्ती 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या आणि 64 कळांनी वर्णन केलेलं आहे. भगवंताचं वर्णन करताना वेद सुद्धा वेद थकून गेले, नेती म्हणले, जेवढं कळालंय तेवढं सांगितलं. ह्याच्या पुढं सुद्धा तो आहे, पण त्याच्या पुढचं मला कळत नाही. ऋग्वेदानं कर्म सांगितलं, कर्म करून भगवत प्राप्ती कशी करावी. ज्ञान प्राप्ती यजुर्वेदाने ज्ञान प्राप्ती करून ईश्वर कसा प्राप्त करावा हे यजुर्वेदाने सांगितलं. सामवेदाने लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडी हे सामवेदाने सांगितलं. आणि अथर्ववेदाने व्रतवैकल्याने ईश्वर प्राप्ती कशी करावी असं सांगितलं. असं 4 वेदांचे 4 मार्ग आहेत. पण त्या 4ही वेदाला देव पूर्णपणे कळाला नाही. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हर्षी लागली. आपण कितीही वर्णन केलं तर माझ्यासारख्यानं होईल का वर्णन? नाही. म्हणजे म्हणून नमो विश्वरूपा विष्णू माये बापा अपार अनुपा पांडुरंगा विनवितो रंक दासमी सेवक वचन ते एक ऐकावे तुझी स्तुती वेद करिता भागले निवांतची ठेले नेती ऋषी मुनी सिद्ध बहुत कविजन वर्णिता तुझे गुण नसरती तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखाणी कीर्ती देवा. माझ्याकडे तुझं वर्णन कसं होणार आहे? बरोबर आहे का नाही? आणि म्हणून भगवंताला अनन्य शरण जाणं हेच सगळ्यात सोपा मार्ग आहे. आणि म्हणून आता दृष्टीपुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाहे पांडुरंगा हे भगवंता हे रामप्रभू रामकृष्ण परमात्मा विठ्ठल परमात्मा. आता तुम्ही जसं आहे तसं दृष्टीपुढे आमच्या राहा. हे 7 दिवस सप्ताह होस्तर आणि अखंड या त्याची तुमची मूर्ती असावी. कारण आम्हाला अनेक जन्मापासून